नमस्कार मित्रांनो, वेलकम टू YJ अकॅडमी विच इज द पार्ट ऑफ अन अकॅडमी. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती तसेच तलाठी भरतीला जे काही गणित विचारले गेले होते तर त्याचे ट्रिकनुसार उत्तर करणार आहोत. पहिला प्रश्न पहा, यामध्ये काय दिलेला आहे. घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरिण म्हटले तर टांग्याला काय जुंपतात. एवढा मोठा प्रश्न आहे मित्रांनो, काहीच लक्षात ठेवायचं नाही. फक्त प्रश्न काय विचारला पहा, टांग्याला काय जुंपतात. बघा प्रश्न काय विचारलाय, टांग्याला काय जुंपतात. तर मित्रांनो, टांग्याला काय जुंपतात, मग घोडा जुंपतात का नाही. टांग्याला काय जुंपतात, घोडा. काय जुंपतात टांग्याला, घोडा जुंपतात का नाही. मग इथं काय सांगितलं, घोड्याला वाघ म्हटले. घोड्याला काय म्हटलं आपण, घोड्याला काय म्हटलेलं आहे, वाघ म्हटलेला आहे, वाघ. म्हणजेच काय, मग टांग्याला काय जुंपणार आपण, वाघ जुंपणार. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीनं, सोप्या पद्धतीनं आपण या प्रश्नांची उत्तरं काढू शकतो. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा काय दिलेला आहे. 0.8 गुणाकारामध्ये 1/2 बरोबर किती. हा प्रश्न सोडवायचा कसा समजून घ्या, ठीक आहे. सर्वात प्रथम मित्रांनो 0.8 लिहिलेला आहे. 0.8 लिहून घ्या. त्यानंतर गुणाकाराची क्रिया आहे, गुणाकाराचं चिन्ह द्या आणि 1/2 म्हणजे याचा अर्थ काय आहे, 1/2 बरोबर आहे. तर मित्रांनो याचा अर्थ काय आहे, 1 रुपयाचे आपण 2 भाग केले, बरोबर आहे. 1 रुपयाचे आपण 2 भाग केले. मग 1 रुपयाचे जर आपण 2 भाग केले तर 50 पैसे देईल की नाही, 50 पैसे देईल नाही, म्हणजे 0.5 येईल की नाही, 0.5 किंवा 0.50 म्हणा तुम्ही त्याला. आता हे आलं कसं काय पहा, या 2 1ला भाग जातो का, नाही जात. म्हणून अगोदर 0चा भाग द्या आणि इथं एक कुठं येतं पॉईंट, इथं बघा 2 1ला भाग जात नाही म्हणून 0चा भाग द्या आणि इथं पॉईंट आहे 1 आणि या 1 वर 1 0 द्या, ठीक आहे. परत या 2 या 10ला भागा, बे 1 बे आणि बे 5 10 म्हणजे 0.5 उत्तर आलं. 0.5 म्हणा किंवा 0.50 म्हणा, ठीक आहे. मग मी इथं लिहितो 0.5. आता या दोघांचा आपल्याला गुणाकारच करायचा आहे. अगोदर काय करायचं मित्रांनो, या पॉईंटचा विचार करायचा नाही, हा पॉईंट आणि हा पॉईंट याचा विचार करायचा नाही. डायरेक्ट 8 आणि 5चा गुणाकार, 8 पंचे 40 होतो, बरोबर आहे. 40 झाला. आता पॉईंटचा विचार करा. या पॉईंटच्या नंतर 8 हा एक अंक आहे, या पॉईंटच्या नंतर 5 हा एक अंक आहे, म्हणजे 2 अंक आहेत. तर उत्तरामध्ये एक अंक सोडला, दुसरा अंक सोडला, इथं पॉईंट दिला आणि इथं मनाने 0 म्हणजे 0.40 म्हणा किंवा 0.40 ऑप्शनमध्ये कुठंच नाही, म्हणजेच 0.4. या पॉईंटच्या नंतर ह्या 4च्या नंतरचा जो 0 आहे तो ग्राह्य धरला जात नाही, म्हणजे 0.4 ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचे उत्तर काढू शकतो. स्मिताकडे सोनीपेक्षा 80 रुपये अधिक आहेत. जर त्यांच्याकडे एकत्रित 260 रुपये असतील तर स्मिताकडे किती रुपये आहेत. असा प्रश्न आहे. सोप्या पद्धतीने कसं सोडवायचं बघा. स्मिता आणि सोनी 2 नावं आहेत. इथं मी नावं लिहून घेतो. सुरुवातीला स्मिता आणि नंतर आहे सोनी, ठीक आहे. हे 2 नावं आहेत, बरोबर, 2 नावं आहेत. आता बघा काय करायचं आहे. स्मिताकडे सोनीपेक्षा 80 रुपये जास्त आहेत. मला सांगा दोघीकडे किती रुपये आहेत माहिती आहे का आपल्याला, माहीत नाही. सोनीकडे किती आहे माहीत नाही, x लिहा. स्मिताकडे किती आहे माहीत नाही, x लिहा. आता सांगितलं काय की स्मिताकडे सोनीपेक्षा 80 रुपये जास्त आहेत, म्हणजे स्मिताकडे, म्हणजे याला प्लस 80 करावं लागणार आपल्याला. आणि नंतर काय सांगितलं, जर त्यांच्याकडे एकत्रित 260 रुपये असतील, दोघांची बेरीज करून, मग बेरीज करा. हे 80 अधिक x जशाला तसं प्लस हे x आणि बरोबर किती आहे 260 रुपये. बघा आता काय करायचं आहे, हे 80 जशा तसे राहतील प्लस हा इथला x आणि इथला x, किती x झाले 2x बरोबर 160. आता काय करायचं, हे 80 इकडे प्लसमध्ये आहेत, हे 260 कडे जर गेले मायनस होतील, इथं 2x राहिले बरोबर 260 मायनस 80, बरोबर आहे. 80ला तिकडे पाठवलं, मग 2x जशाला तसं 260 मधून जर 80 गेले तर आपल्याला उत्तर किती उरणार आहे 180, बरोबर आहे. उत्तर किती उरतं 180 उरतं, बरोबर आहे. आता इथं 2x आहेत, इथं हे जे 2x 2 आहे 2 हे गुणाकारामध्ये आहे, त्याला जर आपण उजवीकडे पाठवलं तर ते भागाकारामध्ये जातील, म्हणजे इथं फक्त x बरोबर 180 भागिले 2. तर x बरोबर किती उत्तर आलं, मग 80ला 2 न भागलं म्हणजे उत्तर आलं 90. x ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला, x ची व्हॅल्यू किती भेटली 90. तर आपल्याला विचारलं कोणाकडे, स्मिताकडे किती रुपये आहेत. स्मिताचं गुणोत्तर बघा काय आहे, स्मिताचं गुणोत्तर बघा काय आहे 80 अधिक x, मग 80 जशाला तसं प्लस x ची किंमत किती आहे 90 रुपये. मग दोघांची जर आपण बेरीज केली 80 आणि 90ची 170 रुपये येते, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी 170 या प्रश्नाचं
उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, मग सोनीकडे किती रुपये असतील मित्रांनो? सोनीची किंमत आहे फक्त एक्स म्हणजे 90. एक्स म्हणजे किती? 90. मग झालं की नाही प्रूव्ह? स्मिताकडे सोनीपेक्षा 80 रुपये जास्त आहेत. हिच्याकडे जर 90 असतील तर हिच्याकडे 170 म्हणजे 80चा फरक आहे. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचे उत्तर काढू शकतो. मित्रांनो, याच पद्धतीचे व्हिडिओ रोज पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्याला क्लिक करून शेजारी असलेल्या घंटीचं बटन प्रेस करून घ्या. आपण असे व्हिडिओ रोज टाकत असतो. त्यानंतरचा प्रश्न पहा मित्रांनो, काय दिलेला आहे? 3 सेकंद हा 1 मिनिटाचा रिकामी जागा इतका भाग आहे. मग सोडवायचं कसं पहा. आता 3 सेकंद मिनिटाचा भाग सांगितलाय म्हणजे प्रमाण सारखं पाहिजे. इथं 3 सेकंद आहेत, इथं मिनिट आहेत. मिनिट सारखं पाहिजे का? इथं बघा, इथं 3 सेकंद आहेत, इथं मिनिट आहेत. दोघांचं प्रमाण सारखं आहे का? नाही. इथं जर 3 सेकंद असतील तर 1 मिनिट नाही सेकंदच पाहिजे. मग एका मिनिटामध्ये किती सेकंद? 60 सेकंद असतात. एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात? 60 सेकंद. तर हा 60 सेकंदापैकी 3 सेकंद विचारला आहे म्हणजे 60 छेदामध्ये आणि 3 वर. आता बघा, हेच विचारलं आहे आपल्याला. आता यांचा भागाकाराची क्रिया करा. 3 ने 60ला भागलं, 3 1 3 आणि 3 ने जर 60ला भागलं तर 3 2 6, समोरचा 0 खाली उतरवला म्हणजे 1/20 भाग आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्याला क्लिक करून शेजारी असलेल्या घंटीचं बटन प्रेस करून घ्या, कारण असे व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील. तर मित्रांनो, तुम्ही आता जे काही व्हिडिओ पाहिलेत हा एक फक्त डेमो लेक्चर आहे. मित्रांनो, या पद्धतीने मी दररोज 1 तासभर गणित शिकवत असतो. सिलेबसनुसार, टॉपिकनुसार, वयवारी, शेकडेवारी, नफा तोटा, गुणोत्तर प्रमाण, एकही सूत्र न वापरता ट्रिकनुसार शिकवत असतो. आणि तुम्हाला 1 रुपया देण्याची गरज नाही. रोज मी तुम्हाला 5 ते 7 तास लाईव्ह शिकवतो आहे. 5 ते 7 तास लाईव्ह, सर्व विषय तुमचं मराठी, गणित, इंग्रजी सगळे विषय. 1 रुपया देण्याची गरज नाही. फक्त करायचं काय आहे, तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर नावाचा ॲप आहे. काय आहे? प्ले स्टोअर नावाचा ॲप आहे, जिथून आपण वेगवेगळे ॲप्लिकेशन डाउनलोड करत असतो. तर त्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आणि तिथे सर्च करायचं अन अकॅडमी. बघा, अन अकॅडमी, बरोबर आहे. अन अकॅडमी लर्निंग ॲप, अन अकॅडमी लर्निंग ॲप. ठीक आहे, अन अकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करायचं प्ले स्टोअरमध्ये जाऊन. ठीक आहे, जिथून आपण व्हॉट्सअप डाउनलोड करतो का नाही तिथून. ठीक आहे, हां, अन अकॅडमी लर्निंग ॲप. आणि डाउनलोड झाल्याच्या नंतर मित्रांनो, तिथं माझे व्हिडिओ पाहण्यासाठी सर्च काय करायचं बघा. कॅपिटलमध्ये फक्त Y, बाकी सर्व स्मॉल. UVARAJ युवराज. जाधवचा फक्त J कॅपिटल, JADHAO जाधव. या पद्धतीनं मित्रांनो, माझी स्पेलिंग जर तुम्ही व्यवस्थित नाही टाकली ना तर तुम्हाला माझी प्रोफाईल सापडणार नाही. त्यासाठी एक वेळ लिहून घ्या, स्पेलिंग टू स्पेलिंग व्यवस्थित टाका, तेव्हाच तुम्हाला कळेल. Y कॅपिटल, J कॅपिटल, बाकी सर्व स्मॉल. एक स्पेलिंग व्यवस्थित टाका, तेव्हा तुम्हाला माझी प्रोफाईल सापडेल. या पद्धतीचा माझा तिथे प्रोफाईलचा फोटो आहे. मित्रांनो, प्रोफाईल सर्च करा आणि तिथं फॉलो करून घ्या. प्रोफाईलला काय करून घ्यायचं आहे? फॉलो करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व प्रकारचं नोटिफिकेशन व्हिडिओचं येत राहील.